Okay, problem number 5 of death of partner, page number 204. Page number 204. First I am reading problem. The balance sheet of Sohan, Rohan and Mohan, who were sharing profits and losses in the ratio of 3 is to 2 is to 1 as follows. Balance sheet as on 31st March 2019. Liability side, bank overdraft 18,000, creditors 85,000, bills payable 40,000, bank loan 1,50,000, general reserves 27,000, capital account Sohan 20,000, Rohan 20,000, Mohan 20,000. Then asset side, bank 48,000, debtors 30,000, land and building 40,000, machinery 80,000, investment 40,000, computers 40,000, stock 90,000, patents 12,000. Mr. Rohan died on 1st October 2019 and the following adjustments were made. त्याच्यामध्ये बघा रोहन हा पार्टनर आहे. किती नंबरला आहे बघा, सोहन, रोहन, मोहन. सेकंड नंबरचा पार्टनर आहे रोहन and he became died on 1st October 2019 and the following adjustments were made. First, goodwill of the firm is valued at rupees 30,000. Second, land and building and machinery were found to be undervalued by 20%. Undervalued म्हटलेला आहे हा. Next adjustment, investment were valued at rupees 60,000. 4 number adjustment, stock to be undervalued by rupees 5,000 and a provision of 10% as debtors was required. Then next, patents were valueless. Valueless ला underline करा. Patents were valueless. Then last adjustment is Mr. Rohan was entitled to share in profits up to the date of death, and it was decided that he may be allowed to retain his drawings as his share of profit. रोहन्स ड्रॉइंग्स टिल डेट ऑफ डेथ वॉज ₹25,000. त्यांनी काय सांगितलं बघा की त्याचा जो शेअर ऑफ प्रॉफिट आपण जो कॅल्क्युलेट करणार आहोत तर त्यांनी काय सांगितलं त्याचं जे ड्रॉइंग आहे तर ते डिसाइडेड दॅट ही मे बी अलाउड टू रिटेन हिज ड्रॉइंग ॲज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. त्याची जी ड्रॉइंग आहे 25,000 तर तेच त्यांनी काय केलेलं आहे त्याचं शेअर ऑफ प्रॉफिट म्हणून दाखवा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, थोडी वेगळी ऍडजस्टमेंट आहे पण तुम्ही काय करायचं आहे ती ऍडजस्टमेंट आहे ती एकच ऍडजस्टमेंट वेगळी आहे बरोबर ना. आतापर्यंतचे आपण सगळे प्रॉब्लेम्स बघितले, ही ऍडजस्टमेंट थोडी वेगळी आहे. एक ऍडजस्टमेंट वेगळी आहे ती तुम्ही काय करा तेवढी तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल की त्याची जी ड्रॉइंग्स आहे 25,000 तर तेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्यांनी की ती ड्रॉइंग आहे ती तुम्ही त्याचं शेअर ऑफ प्रॉफिट म्हणजे सस्पेन्स अकाउंट म्हणून जे आपण दाखवतो तर त्यासाठी दाखवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. असं तुम्हाला इथे प्रॉब्लेम दिलेला आहे. इथे तुम्हाला अंडर व्हॅल्यूडच्या ज्या फिगर्स आहेत ते कॅल्क्युलेट करायला लागणार आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय काय विचारले बघा, प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. तर इथे फक्त तुम्हाला पार्टनर्सचे सगळ्या पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंट्स विचारलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. म्हणजेच आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट तर प्रिपेअर करावंच लागेल आणि त्यानंतरच आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करू शकतो बरोबर ना. बॅलन्स शीट विचारलेली नाही, मग विचारले नाही तर आपण प्रिपेअर करायचं नाही. ठीक आहे, तर बघूया आता आपण पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करूया. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिन्ही पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. पर्टिक्युलर्स सोहन, रोहन अँड मोहन. क्रेडिट साईडला पण सेम पर्टिक्युलर सोहन, रोहन, मोहन. ठीक आहे, त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलं. रिव्हॅल्युएशन एक 7-8 लाईन्सचं अकाउंट ओपन करा. ठीक आहे, तर बघा आता आपण पहिल्यांदा बघूया रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच आपल्याला ऍडजस्टमेंट बघावे लागतील. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹30,000. गुडविल काय सांगितलं त्यांनी तर पहिल्यांदा आपण काय करूया बॅलन्स शीट मध्ये जे काही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे जे पोस्टिंग आहे तर ते करून घेऊया. मग पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला कोणकोणते आयटम येतील तर टिक करून घ्या. पहिल्यांदा इथे जनरल रिझर्व्ह एक आहे बरोबर ना. त्यानंतर कॅपिटल्स, ह्या दोन गोष्टी आपल्याला बॅलन्स शीट मधल्या घ्याव्या लागतील, जनरल रिझर्व्ह अँड कॅपिटल. तर पहिल्यांदा कॅपिटलचं पोस्टिंग करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बरोबर ना. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन
लिहा तिथे सोहनच्या कॉलम मध्ये 20,000, रोहनच्या कॉलम मध्ये 20,000 अँड मोहनच्या कॉलम मध्ये 20,000 लिहिलं. तिघांच्या कॉलम मध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅपिटलची अमाऊंट लिहिली, सेमच आहे 20,000 20,000 20,000. ठीक आहे. त्यानंतर बघा जनरल रिझर्वची अमाऊंट दिलेली आहे 27,000 आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 3:2:1. डिस्ट्रीब्यूट करा त्यांचं जनरल रिझर्व. तिघांना पण आपल्याला द्यावं लागणार आहे. बाय जनरल रिझर्व पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट डिस्ट्रीब्यूट 27,000 इन 3:2:1. डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ठीक आहे. बघा जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड हा चंद्रहासने केलेला आहे, मितालीने केलेला आहे. 13,500 सोहन, देन रोहन 9,000 अँड मोहन 4,500. करेक्ट आन्सर. बाय जनरल रिझर्व सोहनच्या कॉलम मध्ये 13,500, रोहनच्या कॉलम मध्ये 9,000 अँड मोहनच्या कॉलम मध्ये 4,500. त्यानंतर आता बॅलन्स शीट मधलं आपल्याला काही पोस्टिंग करायचं नाही. त्यानंतर ऍडजस्टमेंट बघूया आपण आता. रोहन डायड ऑन 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबर 2019 ला अंडरलाईन करून घ्या, म्हणजेच तो फॉर्म मध्ये किती महिने होता, तर ऑक्टोबर म्हणजे 6 मंथ्स, बरोबर ना. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 1 ऑक्टोबरचा अर्थ ऑक्टोबर मंथ कॅल्क्युलेट करायचा नाही, म्हणजे 6 मंथ्स तो काय होता त्या फॉर्म मध्ये अस्तित्वात होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹30,000. 30,000 जी अमाऊंट दिलेली आहे ती फर्मची गुडविल आहे. आपल्याला इथे काही गुडविल कॅल्क्युलेट करायचं नाही ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने, कारण का इथे ॲव्हरेज प्रॉफिटची अमाऊंट दिलेली नाहीये. डायरेक्टली तुम्हाला इथे गुडविलची अमाऊंट दिलेली आहे, फर्मचं गुडविलची अमाऊंट दिलेली आहे. मग आता आपण काय करायचं आहे, तिघांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचे. 30,000 डिवायडेड बाय 6, 3:2:1 डिस्ट्रीब्यूट करायचं आहे गुडविल. बघा फास्ट मध्ये करत असाल तर बघा 30,000 हे तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 30,000 डिवायडेड बाय 6 केले तर तुम्हाला आन्सर येतात 15,000, 10,000, 5,000. ठीक आहे. गुडविलचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, 15,000, 10,000 अँड 5,000. करेक्ट आहे. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं बाय गुडविल अकाउंट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय गुडविल अकाउंट सोहनच्या कॉलम मध्ये 15,000, रोहनच्या कॉलम मध्ये 10,000 अँड मोहनच्या कॉलम मध्ये 5,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी वेअर फाउंड टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 20%. लँड अँड बिल्डिंग काय झालेलं आहे, अंडर व्हॅल्यूड झालेले आहेत बाय 20%. लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी. आपल्याला वर्किंग नोट करावं लागेल. लँड अँड बिल्डिंग इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, कोणाला आठवते, अंडर व्हॅल्यूड असेल तर कसं काढायचं, कोणाला येते का अंडर व्हॅल्यूड. ओके. पुढचं बघा अंडर ऍडजस्टमेंट नंबर सेकंड दिलेला आहे. अंडर व्हॅल्यूड असतील जर का अमाऊंट 20% अंडर व्हॅल्यूड दिलेला आहे तर आपल्याला ती किती अंडर व्हॅल्यूड आहे अमाऊंट काढावी लागेल, बरोबर ना. तर त्याचा फॉर्म्युला कोणाला येते का, आठवते का, कोणाला तरी एकाला तरी यायला पाहिजे. फास्ट मध्ये बोला, माझं रेकॉर्डिंग चालू आहे, वेळ त्याच्यामध्ये वेळ जातो बराच. अंडर व्हॅल्यूडचा कोणाला फॉर्म्युला येते का. अंडर व्हॅल्यूड ओव्हर व्हॅल्यूड ज्या फिगर्स आहेत तर ते आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात, बरोबर ना. तर प्रत्येक टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे अंडर व्हॅल्यूड आणि ओव्हर व्हॅल्यूड आहे ते कॅल्क्युलेट करावंच लागतं, बरोबर. शिरीष बेर्डे आहे का यामध्ये, ऐकायला येतंय. मग तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये पण तसंच होतं. अंडर व्हॅल्यूड किंवा ओव्हर व्हॅल्यूड दिलं असेल तर ती फिगर तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागते. ऍडमिशन मध्ये पण आहे, एनपीओ मध्ये पण आहे, आता डेथ मध्ये पण आहे. तर तुम्हाला ते अंडर व्हॅल्यूड किंवा ओव्हर व्हॅल्यूड आहे, पुढे डिझोल्युशन मध्ये पण ते असणार आहे. मग तुम्ही मला सांगा तो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला पाठ नको करायला. कोणी आन्सर दिले बघूया. ओके. हा सिद्धेश बेर्डे, मला आन्सर सांगायचं. ऍक्च्युअल व्हॅल्यू इज इक्वल टू
book value divided by 10 minus percentage of undervaluation into 100. इट इज करेक्ट फॉर्म्युला आहे. श्रावणी खरेचा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे. ठीक आहे. तर हा जर का फॉर्म्युला तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येणार नाहीये. ठीक आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशनच्या अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे. तर मग आता करा कॅल्क्युलेट. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती दिलेली आहे लँड अँड बिल्डिंगची प्रॉब्लेम मध्ये बघा 40,000 लिहा तिथे. 40,000 डिवायडेड बाय 100 मायनस पर्सेंटेज किती आहेत अंडर व्हॅल्युएशनचे 20%. बरोबर ना. काय केलं बघा 40,000 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. 40,000 डिवायडेड बाय 100 मायनस 20 कुठून आले तर 20% अंडर व्हॅल्यूड आहेत म्हणून 100 मधून 20 मायनस केले. 100 मायनस 20 इंटू 100 करा कॅल्क्युलेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा फॉर्म्युला परत एकदा सांगते. अंडर व्हॅल्युएशन काढायचं आहे. 40,000 डिवायडेड बाय 100 मायनस 20 इंटू 100 किती आन्सर आलं 50,000. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आली त्या लँड अँड बिल्डिंगची 50,000 आणि आपल्याला दिलेले आहेत किती प्रॉब्लेम मध्ये 40,000. बरोबर ना. करेक्ट. 50,000 इज करेक्ट आन्सर. मग आता बघा लँड अँड बिल्डिंगची ऍक्च्युअल व्हॅल्यू आली 50,000 आणि आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती दिलेले आहेत 40,000 दिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे 10,000 कमी आहेत. बरोबर ना. अंडर व्हॅल्यूडचा अर्थ काय झाला की 10,000 अमाऊंट आहे ती तिथे कमी आहे. मग कमी असेल तर आपल्याला काय करावी लागेल ती प्लस करावी लागेल. आणि एक सोपी गोष्ट सांगते जेव्हा जेव्हा अंडर व्हॅल्यूड येईल तर तेव्हा ती अमाऊंट आहे ती काय करायची प्लस करायची आणि ओव्हर व्हॅल्यू असेल तर मायनस करायची. मग आता किती मायनस करायची तर 50,000 मायनस 40,000 किती आन्सर आलं तर 10,000 जी अमाऊंट आहे ती काय करणार आपण प्लस करणार. म्हणजे प्लस म्हणजे कुठे येणार तर इन्क्रीज इन असेट लँड अँड बिल्डिंग मध्ये तेवढी अमाऊंट प्लस होणार. म्हणजेच कुठे येणार रिव्हॅल्युएशनच्या डेबिट की क्रेडिट. लँड अँड बिल्डिंग आहे तर ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट का क्रेडिटला येणार क्रेडिटला येणार. बरोबर ना. कारण काय इन्क्रीज आहे. इन्क्रीज इन असेट असेल तर कुठे येणार क्रेडिट साईडला येणार. म्हणून लँड अँड बिल्डिंग 10,000 काय करायचे आहेत रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. कळलं. त्यानंतर बघा आता मशिनरीचं काढा तुम्ही. ओके. पुढचं बघा आता मशिनरीचं कॅल्क्युलेशन करा. मशिनरी अंडर व्हॅल्यूड बाय 20%. सेम फॉर्म्युला वापरा. ऍक्च्युअल व्हॅल्यू इज इक्वल टू machinery is equal to actual value divided by 100 minus 20 into 100. Calculation करा 80,000 divided by 100 minus 20 into 100. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती येते बघा मशिनरीची. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला खूप सोपं आहे. हा अकाउंट मध्ये फार तुम्हाला काही वेगळं नाहीये. 0 कॅन्सल करायचे फास्ट मध्ये करायचं. किती आलं 1 लाख आली अमाऊंट. बरोबर ना. चंद्रासने पण छान अभ्यास करतो. हा तर 1 लाख ही काय झाली मशिनरीची अमाऊंट आली. मग आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये किती दिली होती प्रॉब्लेम मध्ये मशिनरीची व्हॅल्यू 80,000. बरोबर ना. 80,000 अमाऊंट दिलेली आहे पण ऍक्च्युअल मशिनरीची व्हॅल्यू किती आहे 1 लाख आहे. याचा अर्थ किती कमी आहेत तर 20,000 कमी आहेत. बरोबर ना. 1 लाख मायनस 80,000 म्हणजेच आपल्याला 20,000 काय करावे लागतील प्लस करावे लागतील. ठीक आहे. मग प्लस मशिनरी आपल्याला ऍड करायची आहे इन्क्रीज करायची आहे. म्हणजेच रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला येणार की क्रेडिटला येणार मशिनरी. मशिनरीची अमाऊंट कुठे येणार डेबिट का क्रेडिट क्रेडिटला येणार. बरोबर ना. इन्क्रीज इन असेट असेल तर क्रेडिट साईडला. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय मशिनरी अकाउंट 20,000 कितीने इन्क्रीज झाले तर तेवढीच अमाऊंट लिहायची आहे 20,000. ठीक आहे. मग दोन वर्किंग नोट तुम्हाला समजल्या. लँड अँड बिल्डिंगचं ओव्हर व्हॅल्युएशन मशिनरीचं ओव्हर व्हॅल्युएशन कसं कॅल्क्युलेट करायचं तो फॉर्म्युला तिथे लिहून ठेवायचं आहे सगळ्यांनी आणि फॉर्म्युला पाठच करायचंय कारण तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये अशा प्रकारचा एक तरी प्रॉब्लेम विचारलेलाच आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा आता आपण त्या दोन्ही फिगर्स काढलेल्या आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऍडजस्टमेंट नंबर 3 बघा.
इन्व्हेस्टमेंट्स आर व्हॅल्यूड ॲट 60,000. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती झालेली आहे? 60,000 झालेली आहे. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती दिले बघा, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये अमाऊंट किती दिले इन्व्हेस्टमेंटची 40,000 आणि इथे 60,000 दिले ऍडजस्टमेंट मध्ये. म्हणजेच काय 20,000 अमाऊंट काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे. मग इन्क्रीज इन असेट कुठे येणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईड, बरोबर ना. इन्क्रीज असेल तर क्रेडिट साईडला येणार. डेबिट कोणी लिहिली? उर्वशी. इन्क्रीज इन असेट असेल तर क्रेडिटला येतात. डेबिटला येतात का? तर क्रेडिट साईडला, क्रेडिट साईडला तिथे तुम्ही काय करा, बाय इन्व्हेस्टमेंट 20,000. ते नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा सगळ्यांनी. स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय ₹5,000. आता इथे काय आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही, कारण का इथे तुम्हाला ऑलरेडी अमाऊंट इथे दिलेली आहे. म्हणजे आपल्याला तेवढे अंडर व्हॅल्यूडचा अर्थ काय झालेला आहे? कमी झालेला आहे स्टॉक. म्हणजे आपल्याला तिथे काय करावे लागेल? प्लस करावा लागेल. मग प्लस कुठे करतात? तुम्हाला लक्षात ठेवा, अंडर व्हॅल्यूड जेव्हा जेव्हा असेल तर तेव्हा त्या असेटमध्ये इन्क्रीज करायची आणि जेव्हा ओव्हर व्हॅल्यू असेल तेव्हा डिक्रीज करायची. मग आता स्टॉक काय करणार आपण? अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजेच कुठे लिहिणार? क्रेडिट साईडला लिहिणार आपण. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक 5,000. कळलं? अंडर व्हॅल्युएशन असेल तर क्रेडिटला लिहिणार, तेवढे आपण इन्क्रीज करणार स्टॉक. अँड प्रोव्हिजन ऑफ 10% ॲज डेटर्स वॉज रिक्वायर्ड. आणि त्यानंतर आपल्याला 10% RDD कॅल्क्युलेट. प्रोव्हिजनचा अर्थ काय? RDD. मग बघा आता डेटर अमाऊंट किती आहे प्रॉब्लेम मध्ये? 30,000. 30,000 वरती 10% किती येतात? 30,000 अमाऊंट वरती 10% RDD किती येणार? 3,000. बरोबर. 3,000 आपण कुठे लिहिणार? डेबिट का क्रेडिट? 3,000 अमाऊंट आहे तर ते आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार की क्रेडिटला लिहिणार? करेक्ट, डेबिटला लिहिणार. बरोबर ना, कारण का डिक्रीज इन असेट आहेत. RDD आपण लेस करणार म्हणजे डेटर्सची अमाऊंट तेवढी काय होणार? कमी होणार. मग कमी होणार म्हणजेच कुठे लिहिणार? तर डिक्रीज इन असेट असतील तर डेबिटला येतात, बरोबर, आणि इन्क्रीज असतील तर क्रेडिटला येतात. ठीक आहे. तर मग बघा आता 3,000 टू RDD डेबिट साईडला 3,000 लिहिले. हा झालं. त्यानंतर पुढचं बघूया. पेटेंट्स वेअर व्हॅल्यूलेस. पेटेंट्स काय सांगितलेले आहे? व्हॅल्यूलेसचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? व्हॅल्यूज राहिलेली नाहीये. व्हॅल्यूलेस म्हणजेच काय की ते पेटेंट्स जे आहे असेट तर त्याची काही व्हॅल्यूज राहिलेली नाहीये, व्हॅल्यूलेस झाली. याचा अर्थ काय झाली? तेवढी अमाऊंट काय झाली? डिक्रीज होणार आहे आता. व्हॅल्यूलेस म्हणजेच काय की त्यांना आता व्हॅल्यू राहिलेली नाही. याचा अर्थ पेटेंट्सची व्हॅल्यू काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. मग आता सांगा मला, डिक्रीज असेल तर कुठे येणार? डिक्रीज इन असेट रिव्हॅल्युएशनच्या. बोला, पेटेंट्स कुठे येतील? डेबिट साईडला येतील, बरोबर ना. पेटेंटची व्हॅल्यू व्हॅल्यूलेस झाले याचा अर्थ नो व्हॅल्यू. नो व्हॅल्यू म्हणजेच काय होणार? तेवढी असेटची व्हॅल्यू कमी होणार. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू पेटेंट्स 12,000. सगळेचे सगळे, बरोबर ना. पेटेंटची अमाऊंट किती आहे? 12,000. मग सगळेचे सगळे जे पेटेंट्स आहेत ते डेबिटला लिहायचे. टू पेटेंट्स अकाउंट 12,000. ठीक आहे. त्यानंतर बघा आता शेवटची ऍडजस्टमेंट. मिस्टर रोहन वॉज एंटायटल्ड टू शेअर इन प्रॉफिट्स अप टू द डेट ऑफ death and it was decided that he may be allowed to retain his drawings as his share of profit. Rohan's drawings till date of death was ₹25,000. आता इथे काय आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. 25,000 ती ड्रॉइंग आहे. पहिल्यांदा एंट्री करूया आपण ड्रॉइंगची. ड्रॉइंगची एंट्री कुठे येते रे? प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठे लिहिणार मी? ड्रॉइंग्स. बोला, ड्रॉइंगचं पोस्टिंग कुठे करतो आपण? डेबिट साईडला, बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्स. कोणाची ड्रॉइंग येते? सगळ्यांची आहे का? तर सगळ्यांची नाहीये, फक्त रोहनची आहे, बरोबर ना. त्याने ऍडजस्टमेंट मध्ये तसं स्पेसिफाय दिलेलं आहे. मिस्टर रोहन म्हटलेलं आहे म्हणजेच काय? फक्त रोहनच्या कॉलम मध्ये लिहिणार 25,000. टू ड्रॉइंग्स आणि मिस्टर रोहनच्या कॉलम मध्ये लिहिले 25,000 आणि बाकी दोघांच्या सोहन आणि मोहनच्या कॉलम मध्ये डॅश करायचं. ठीक आहे. काय सांगितलं बघा, ड्रॉइंग्स फक्त रोहनची आहे म्हणून रोहनच्याच कॉलम मध्ये लिहायची आहे, बाकीच्या दोघांच्या कॉलम मध्ये डॅश केलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं, आणि ती जे ड्रॉइंग्स आहे तर तीच इज एंटायटल्ड टू शेअर इन प्रॉफिट्स आणि तेच आपल्याला सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवायला सांगितले. ठीक आहे. तेवढीच अमाउंट आपल्याला सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवायची आहे. तर बघा आता, म्हणून आपण पहिल्यांदा काय केलं बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय काय पोस्टिंग केलं बघा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅपिटलचा बॅलन्स लिहिला, त्यानंतर बाय जनरल रिझर्व्ह लिहिलं, त्यानंतर बाय गुडविल लिहिलं, बरोबर, बाय गुडविल लिहिलं, त्यानंतर बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, आता आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस येते तो रिव्हॅल्युएशनचा तो लिहायचा आहे. त्यानंतर लिहा बाय सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट कोणाचा असतो, तर फक्त डिसीज पार्टनर आहे तर त्याचाच असतो, बरोबर ना. जो डिसीज पार्टनर आहे कोण, रोहन, त्याचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्याच कॉलम मध्ये लिहायचं आपल्याला सस्पेन्स अकाउंट. किती आहे सस्पेन्स अकाउंट, 25,000, 25,000, बरोबर. लिहा बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि रोहनच्या कॉलम मध्ये क्रेडिट साईडला 25,000, सोहन आणि मोहनच्या कॉलम मध्ये डॅश. ठीक आहे. तर हा असं तुमचा प्रॉब्लेम इथे काय झालेला आहे, आपण सगळं पोस्टिंग केलेलं आहे, त्यानंतर सगळं अकाउंट मध्ये आपण ते लिहिलेलं आहे. आता पहिल्यांदा काय करा, रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करा. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला कोणकोणते आयटम आहेत ते सांगते तुम्हाला. पेन्सिलने पटापट जर का लिहिले असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला इझी जाईल, बरोबर ना. बाय लँड अँड बिल्डिंग 10,000, बाय मशिनरी 20,000, बाय इन्व्हेस्टमेंट 20,000, बाय स्टॉक 5,000. ठीक आहे. टोटल करा क्रेडिटची. डेबिटला काय काय आहे, तर टू आरडीडी 3,000, टू पेटेंट्स 12,000. किती अमाऊंट होते बघा. क्रेडिटची टोटल मधून डेबिटची टोटल मायनस करा आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किती येतोय तो मला सांगायचं आहे. गोवळकर, प्रॉफिट 30,000 कसं काय आला. तिथे रेडीमेड आन्सर आहे ते मला सांगायचंच नाहीये, ते रॉंग आहे. क्रेडिटची टोटल किती येते बघ, 10,000, 20,000, 20,000, 5,000. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक किती येते, टोटल आली 55,000 चंद्राज, बरोबर आहे. त्याच्यामधून डेबिटची टोटल मायनस करा आणि मला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट सांगा किती येतोय. किती आला. हे ठराविक 2-4 मुलं आहेत तीच कॅल्क्युलेशन करतात आणि बाकी सगळे कीर्तनाला बसल्यासारखी ऐकत बसतात. किती आलंय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, 40,000 बरोबर आलेला आहे आन्सर, 40,000. आता डिस्ट्रीब्यूट करा 40,000 3:2:1 मध्ये, 3:2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. ठीक आहे. रिव्हॅल्युएशन जो प्रॉफिट आला तो आपण रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला. 20,000, 13,333 अँड 6,667. त्यानंतर आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला टॅली करायचं आहे. मोहनची क्रेडिटची टोटल सांगते तुम्हाला, 20,000, 4,500, गुडविल 5,000, देन रिव्हॅल्युएशन अकाउंट 6,667. टोटल करा बघा किती होते. मोहनच्या कॉलमची क्रेडिट साईडची टोटल 4च आयटम आहेत. जर का तुम्ही फिगर एकाखाली एक जर का लिहित असाल तर तुम्हाला फास्ट मध्ये तिथेच कॅल्क्युलेशन करता येतं. अकाउंट मध्ये प्रेझेंटेशनला पण मार्क्स असतात, हे लक्षात ठेवा. किती आले, ओके, हा 36,167 करेक्ट आन्सर आलेला आहे. चंद्राश, ऋषिकेश सगळ्यांचं बरोबर आहे. ठीक आहे. 36,167 आलेला आहे. मोहनच्या डेबिट काहीच नाही आयटम, बरोबर ना. मोहनच्या डेबिट साईडला काहीच एंट्री नाहीये, म्हणून का लिहिणार आपण, टू बॅलन्स कॅरीड डाऊन डेबिट साईडला आणि मोहनच्या कॉलम मध्ये लिहा तेवढीच अमाऊंट लिहा, 36,167. त्यानंतर रोहनची टोटल करा. रोहनच्या कॉलमची टोटल सांगते, 20,000, 9,000, 10,000, 13,333 प्लस 25,000 सस्पेन्स अकाउंट. परत सांगते बघा, 20,000, 9,000, 10,000, 13,333 प्लस 25,000. टोटल किती येते बघा. टोटल किती येते बघा सगळ्यांनी.
बरोबर आहे. 77,333 इट इज करेक्ट आन्सर. आता रोहनच्या डेबिट साईडला आपण काय लिहिलेलं आहे, ड्रॉइंगची अमाऊंट लिहिलेली आहे 25,000. बरोबर. रोहनच्या डेबिट साईडला ड्रॉइंग लिहिलेले आहे 25,000, म्हणजे ते 25,000 लेस करा. 77,333 ही जी आपली टोटल आलेली आहे त्याच्यामधून 25,000 आपण डेबिटला ड्रॉइंग लिहिलेले आहेत, तर ते मायनस करा. ते मायनस करून किती अमाऊंट, टू रोहन्स एक्झिक्युटर्स लोन अकाउंट नाव द्या डेबिट साईडला, टू रोहन्स एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, आणि मायनस करून जी अमाऊंट येते ती तिथे लिहायची आहे एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला. टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, क्रेडिटची टोटल आलेली आहे 77,333 मायनस डेबिटची 25,000. किती आलं आन्सर?